नमस्कार. आता आपण आलेलो आहोत बरो मार्केट येथे. बरो मार्केट स्ट्रीट फूड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या देशांमधलं स्ट्रीट फूड खायला मिळतं. तर आपण जाऊया, त्याची टूर करूया. बरो मार्केट अर्थात लंडनची खाऊ गल्ली. ह्या खाऊ गल्लीची स्थापना 1014 साली झाली असं इंटरनेटवरून माहिती मिळाली. म्हणजे सुमारे 1000 वर्षापेक्षा जास्त वर्ष जुनं ही खाऊ गल्ली आहे. या ठिकाणी देश विदेशातील वेगवेगळ्या पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. ही खाऊ गल्ली 10 ते 5 या वेळामध्ये खुली असते आणि इथे सर्व देशांमधील, सर्व खंडांमधील सर्व लोकप्रिय मेनू इथे ट्राय करायला मिळतात. जर आपल्याला फूड आवडत असेल, वेगवेगळ्या टाईपचे फूड ट्राय करायचं असेल, तर आपण इथे नक्की या बरो मार्केटमध्ये. इथे आपल्याला वेगवेगळ्या देशातील पदार्थ बघायला मिळतात, घ्यायला मिळतात. स्ट्रीट फूड आहे, खाण्याची सुद्धा इथे सोय. बरेचसे लोक इथेच घेऊन इथेच खातात. बाजूला पायऱ्या आहेत, तिथे बसून खातात. व्हेज नॉन व्हेजचे अनेक प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतात. लंडन ब्रिजच्या अगदी जवळ असलेलं हे बरो मार्केट अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. ब्रेड आणि चीजचे असंख्य प्रकार इथे बघायला मिळतात. इथे आपल्याला युनायटेड किंगडम मधील सॉसेज रोल्स, ग्रिल्ड सँडविचेस, चीजचे वेगवेगळे प्रकार, स्पेन मधील आपल्याला कोरिझो रोल्स, सी फूड, इटालीमधील वेगवेगळे पिझ्झाज, फ्रान्समधील सँडविचेस, पेस्ट्रीज, हे वेगवेगळे चीज समोर दिसत आहेत. आपण टॉम अँड जेरी मध्ये बघितले असतील. चीजचे असंख्य प्रकार आपल्याला माहीत सुद्धा नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवरचे चीज इथे या ठिकाणी बघायला मिळतात. याशिवाय मिडल ईस्ट एशिया याच्यातील वेगवेगळे पदार्थ, इराक, थायलंड, तैवान, जपान, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मेक्सिको, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, इतके अनेक प्रकारचे शॉप्स इथे आहेत. काही भारतीय सुद्धा आहे. समोर हे चहाचं दुकान आहे, चहा पावडर आणि चहाचं दुकान आहे. आसाम टी इथे आहे बघा, दार्जिलिंग टी आहे. चहापत्ती सुद्धा मिळते आणि चहा करून सुद्धा मिळतो. चहाचे अनेक प्रकार आपल्याला एकाच दुकानात बघायला मिळतात. इथून आता आम्ही हा एक मसाला टी विकत घेत आहोत. याची किंमत साधारणतः 6 पाऊंड इतकी होती, म्हणजे 700 ते 800 रुपये होतात. छान मसाला टी, ज्यामध्ये आपण भाजीमध्ये टाकतो ते सर्व मसाले त्यात दिसले आणि गोड सोडून सगळी चव यामध्ये मिक्स झाली. आपण पाऊंड मध्ये मोजायला गेलो आणि इंडियन रुपीज मध्ये करायला गेलो तर आपण काहीच घेणार नाही. त्यामुळे इंडियन रुपीज मध्ये न करता आपण हे पाऊंड मध्येच समजून त्याप्रमाणे घेतलं तर आपल्याला त्याचा आनंद जास्त घेता येईल. टी टू यू या दुकानातला हा मसाला चहा घेतलेला आहे. याची मी चव घेतली. आपले ज्याप्रमाणे आपल्याकडे मसाला टी असतो त्याचप्रमाणे आहे. दुधाचा ऑप्शन ते देतात. अतिशय छान टेस्ट या मसाला टीची आहे. लवंग, इलायची, स्ट्रॉबेरी चांगलं ते काय चेरी चेरी
vocês, coisas, só que eu digo, हा दुसरा पदार्थ ट्राय केला. हा चॉकलेट क्रीम विथ स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी अतिशय गोड आहेत. त्यावरचा जो स्ट्रॉबेरी आहे ते आणि चॉकलेट आहे, चॉकलेट क्रीम घट्ट झालं आणि त्याने स्ट्रॉबेरीला धरून ठेवलं, कारण टेम्परेचर 1-2 डिग्री आहे आणि त्यामुळे चॉकलेट जे आहे ते मेल्ट होतं, पण ते नंतर घट्ट झालं. पण दोघांची मिळून टेस्ट एक चांगली लागली. या व्यतिरिक्त आपण व्हेज नॉनव्हेज दोन्हीचे शौकीन असाल तर सगळं थोडं थोडं ट्राय करता येईल. अर्थात 100पेक्षा जास्त दुकानं आहेत आणि जगभरातील महत्त्वाचे बरेचसे मेनू इथे असतात आणि त्यात मग भारतीय मेनू नसणार असं कसं होणार. तर भारतीय मेनूसुद्धा या ठिकाणी आहेत. इथे टी असेल तर तो ब्रिटिश किंवा वेस्टर्न टी झाला आणि इंडियन टी असेल तर त्याला चाय लिहिलेलं असतं. चाय म्हणजे आपला इंडियन चाय, ज्यामध्ये आपण चहापत्ती, साखर, दूध घालतो, अशा पद्धतीचा चाय या ठिकाणी आहे. साऊथ इंडियन डिशेस इथे या ठिकाणी दिसलेत. कांदा भजी या ठिकाणी दिसला आहे. हे बघा चाय आहे. चायच्या शेजारी आपल्याला व्हेजिटेरियन इंडियन फूड दिसतंय. ब्लेंडेड इथे बऱ्यापैकी ब्लेंड केलेलं असतं दोन वेगवेगळ्या पदार्थांचं. ही समोर जी जागा दिसते तिथे लोक बसून खातात. ही मोकळ्या पटांगणात सुद्धा उभे राहून या ठिकाणी मेन्यू खात असतात. थाली आहे, चाट आहे, समोसा आहे, भुजिया आहे. मी ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस पाऊंडची किंमत जी होती ती 125 रुपये आहे एका पाऊंडसाठी. त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा आहे चाट डोसा. बॉम्बे चाट मिक्स करून तो डोस्यामध्ये देणार आहेत.
आता बरो मार्केटमध्ये जाऊन आलो आहे. बरो मार्केट स्ट्रीट फूड आहे, जगभरातलं स्ट्रीट फूड इथे मिळतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही फूड इथे आहे आणि भारतीय पण आहे. नॉनव्हेज जे आहे ते बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्राण्यांचं असल्यामुळे आपण काय ट्राय करू शकत नाही, पण व्हेज चांगले ऑप्शन्स आहे. आणि भारतीयमध्ये आपल्याला चाट आहे, नंतर डोसा आहे आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे जे आपल्याला चांगले होऊ शकतात. ज्यूस पण आहेत. आता आम्ही हे चॉकलेट स्ट्रॉबेरी घेतलं होतं, पण हे आता थंडी इतकी आहे आता इथे 2-3 डिग्री टेम्परेचर असावं, पूर्ण गोठलं आहे, गारटलेलं आहे सगळं. इथे आम्ही ट्राय केलं फूड. आपल्याला मिनिमम जर असेल तर मिनिमम साधारणतः 700 ते 800 रुपये इंडियन रुपीजमध्ये बोलायचं तर 700 ते 800 रुपयापासून पुढच्या सगळ्या गोष्टी मिळतात. आम्ही एक डोसा घेतला, तो डोसा 1000 रुपयाच्या आसपास होता. ज्यूस घेतलं ते सुद्धा एक 800 ते 900 रुपयाचं आहे. तर कमीत कमी इतकं असतं इंडियन भाषेमध्ये. पाऊंडच्या स्वरूपामध्ये 4-5 पाऊंडपासून सगळं सुरू होतं. पण चांगलं आहे, इथे आपण 2-3 तास येऊन आपलं जेवणही करू शकतो, खाऊ शकतो आणि एक चांगलं जगभरातलं वेगळ्या कल्चरमधलं फूड आपल्याला इथे ट्राय नक्कीच या बरो मार्केट म्हणजे आपल्या भाषेत खाऊ गल्लीमध्ये आपण करू शकतो. ही लंडनची सर्वात प्रसिद्ध अशी खाऊ गल्ली.